नमस्कार विद्यार्थी मित्रो, कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या आपल्या YouTube चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे मध्ये पीजी कोर्सेससाठी किंवा यूजी कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायची असेल, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससाठी किंवा अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी तुम्हाला जर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी 20 मे 2024 पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू आहेत। ऑनलाईन एंट्रन्स एक्झामसाठी ऑनलाईन फॉर्म भरा। जर तुम्ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम मध्ये पास झाले तर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळेल। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एमए इन एज्युकेशन हा कोर्स करायचा असेल, हा जर 2 वर्षाचा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, यासाठी इनटेक किती आहे, याच्यानंतर हॉस्टेल तुम्हाला मिळेल की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्हिडिओ अंतर्गत मिळणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका आणि हो, टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉइन करा, कारण तिथं मी विविध प्रकारचे अपडेट तुम्हाला देत असतो। ज्या काही नोटिसेस आहेत किंवा ज्या PDF आहेत त्या मी तिथं सेंड करत असतो। त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे। आता मित्रो, एमए इन एज्युकेशन हे कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत येते तर डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड एक्सटेन्शन। विद्यार्थी मित्रो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे एमए एज्युकेशन करायचा, तर तुम्ही कोणत्याही म्हणजे विषयामध्ये जर तुमची बॅचलर डिग्री असेल, अ बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन, तुम्ही कोणत्याही विषयामध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही एमए इन एज्युकेशन या कोर्ससाठी फॉर्म भरू शकता, एंट्रन्स एक्झामसाठी ऍप्लिकेशन करू शकता। ठीक आहे, याच्यामुळे अशी काही अट नाही आहे की तुमचं एज्युकेशन हा सब्जेक्ट असलाच पाहिजे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन एज्युकेशन मध्ये झालेलं असलं पाहिजे, असं काहीही नाही। फक्त तुम्ही डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे कोणत्याही विषयाची, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। आता एमए इन एज्युकेशन या कोर्ससाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इंटेक किती आहे हो, तर 60 विद्यार्थ्यांचा इंटेक आहे। किती विद्यार्थ्यांचा इंटेक आहे? 60 विद्यार्थ्यांचा। आणि हा कोर्स किती वर्षाचा आहे तर 2 वर्षाचा कोर्स आहे। विद्यार्थी मित्रो, जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा फॉर्म भरत असताना तिथं हॉस्टेलसाठी एक ऑप्शन येते, तर हॉस्टेलचं जेव्हा ऑप्शन असेल तेव्हा तिथं येस वर क्लिक करायचं, जेणेकरून होईल असं की एंट्रन्स एक्झाम मध्ये तुम्हाला जे काही मार्क्स मिळत असतात, जे काही तुमचे मेरिट लागत असते, त्या मेरिटनुसार तुम्हाला हॉस्टेल मिळत असते। जवळजवळ 50% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एका कोर्सच्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळून जात असते। त्यामुळे प्रयत्न असा करा की तुम्हाला एंट्रन्स एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रो, ही होती तुमच्यासाठी माहिती। तुम्हाला जर एमए इन एज्युकेशन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये करायचं असेल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा। धन्यवाद।